दिन दिन दिवाळी, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कोणाचा? आई बापाचा. दे माय खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी. आपणा सर्वांना वसुबारस आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, आता वसुबारसपासून दीपावलीची सुरुवात होत असते. पहिला जो दिवाळीचा दिवा असतो तो वसुबारस दिवशी लागत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी साधी सोपी वसुबारसची पूजा आपण का मांडायची, कशी मांडायची, वसुबारस दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, नैवेद्यामध्ये काय असावं, त्याचबरोबर पूजा करताना काय साहित्य महत्त्वाचं आहे, अगदी सोप्या पद्धतीने हे पूजन कसं करायचं हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर कुठला मंत्र म्हणायचा, अगदी साधा सोपा मंत्र आहे, तो तुम्ही अवश्य वसुबारस दिवशी त्याचं जप करायचा आहे. तर आपण लगेचच बघूया की हे पूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कधी करायचं आणि कुठल्या मुहूर्तामध्ये करायचं हे देखील आपण बघणार आहोत. त्याचबरोबर दिवाळीचा जो पहिला दिवा लावायचा आहे आपल्याला वसुबारस दिवशी, तो कुठल्या मुहूर्तामध्ये लावायचा आहे आणि पहिला दिवा कुठे लावायचा आहे हे देखील आपण बघणार आहोत. तर अवश्य तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येक जण ज्या दिवाळी सणाची वाट बघत असतो तो दिवाळी सण हा वसुबारसपासून सुरू होत असतो. वसुबारस दिवशी पहिला दिवा आपण लावत असतो आणि बघा, आपल्या घरामध्ये आपण हे गाय वासराचं पूजन हे करायचं आहे. आता गाय वासराचं पूजन करण्यासाठी आपल्याला गाय आणि वासराची मूर्ती लागणार आहे. जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर वसुबारस हा अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी तुम्ही पितळेची, चांदीची किंवा मातीची गाय वासराची मूर्ती घेऊन येऊ शकता आणि तिचं पूजन हे करायचं आहे. आता पूजा मांडणी करण्यासाठी गाय वासराची मूर्ती तर हवीच, त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे. गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारी तुम्ही गणपती बाप्पा म्हणून पूजू शकता. त्याचबरोबर याच दिवशी आपल्याला बाळकृष्णाचं देखील पूजन करायचं आहे. तर पूजन करण्याच्या आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. कुठलंही पूजन करताना आधी आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा आहे, दीपपूजन करायचं आहे, नंतरच पूजनाला सुरुवात करायची आहे. आता हे पूजन कुठे मांडायचं तर तुम्ही देवघरासमोर हे पूजन मांडू शकता. तिथे एखादा पाट चौरंग ठेवायचा, त्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी पणती आहे किंवा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या, फूल वाहून घ्यायचं. आता ज्या चौरंगावरती आपण वस्त्र अंथरून घेतलंय त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचे आणि तुमच्याकडे गाय वासराची जी मूर्ती आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे, पाण्याने धुवून घ्यायची आहे, नंतर कोरडी करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही गाय वासराची मूर्ती जी आहे ती तांदूळ जिथे आपण ठेवलेले आहेत त्यावरती ठेवायचे आहे. थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत, त्यावरती हळद कुंकू वाहून अशा प्रकारे मूर्ती आपल्याला तिथे ठेवायची आहे. आता बघा, आपण गणपती बाप्पांचं पूजन करून घेऊया. गणपती बाप्पांचं पूजन करताना आधी आपण त्यांना अभिषेक करून घेणार आहोत. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः असा आपल्याला दुधाने आणि पाण्याने 21 वेळा अभिषेक करून घ्यायचा आहे. कुठल्याही पूजनामध्ये आधी गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं. मूर्ती नसेल गणपतीची तर सुपारी तुम्ही वापरू शकता. आता गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बाळकृष्णाचं पण इथे पूजन करून घ्यायचं आहे, आधी अभिषेक करून घ्यायचा आहे. आता बघा, तुमच्याकडे जर पितळी अशी गाय वासराची मूर्ती असेल किंवा मग चांदीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पण आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे आणि गाय वासराच्या मूर्तीला अभिषेक करत असताना पण आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पा, त्याचबरोबर बाळकृष्ण
आणि गाय वासराच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे। आता पानाची जोडी जी आहे ती 3 ठिकाणी ठेवायची आहे, म्हणजे असे जे विडे आहेत ते 3 ठेवायचे आहेत। प्रत्येकावरती थोडेसे अक्षता वाहून घ्यायचे आहेत आणि हळद कुंकू यावरती वाहून घ्यायचेत, कारण फक्त पांढरे तांदूळ पूजनामध्ये वापरू नये, त्यावरती हळद कुंकू आपल्याला वाहून घ्यायचेत, म्हणजे त्याच्या अक्षता करून घ्यायच्या तयार। आता यावर अभिषेक करून घेतलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती, त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती आणि गाय वासराची मूर्ती आपल्याला या जोडपानावरती ठेवायची आहे। गणपती बाप्पांना कुंकू आणि अष्टगंध लावून घ्यायचं। गाय वासराची मूर्ती जी आहे तर गाय वासराला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि बाळकृष्णाची जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे। तुम्हाला जेवढं सजवता येईल तेवढं तुम्ही इथे सजवू शकता। जर तुमच्याकडे असे वस्त्र असतील बाळकृष्णाचे तर तुम्ही बाळकृष्णाला अशा प्रकारे छानसं वस्त्र पण हे घालू शकता। या दिवशी तुम्ही हे आणू शकता विकत। बघा, जेवढे आपण हौस करू किंवा जेवढं आपण याच्यामध्ये सजावट करू तितकं थोडंच असतं। आपल्याला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करू शकता। तुमच्याकडे असे वस्त्र असतील तर अवश्य तुम्ही ते घाला, नसतील तर काही हरकत नाही। आता बघा, या पूजनामध्ये आपल्याला गणपती बाप्पांना लाल फूल व्हायचं आहे, त्याचबरोबर पिवळी फुलं जी आहे ती बाळकृष्णाला गाय वासराच्या मूर्तीला आपल्याला व्हायची आहे। या पूजनामध्ये वसुबारसच्या पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे आणि हे पूजन करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे। बघा, किती सोपं आणि साधं पूजन आहे। आता पाण्याचं भरीव चौकोन काढायचं आणि इथे बघा माझ्याकडे साखरेचा नैवेद्य आहे, त्यावरती तुळशी पान ठेवायचं आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून नैवेद्य अर्पण करायचा आहे। या दिवशी अवश्य तुळशी पान जे आहे ते नैवेद्यावरती आपल्याला ठेवायचं आणि नंतरच नैवेद्य अर्पण करायचं आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे। त्यानंतर विष्णूंची तुम्ही आरती म्हणू शकता, श्रीकृष्णाची म्हणू शकता किंवा विठ्ठलाची आरती या दिवशी म्हणू शकता। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्। अशा प्रकारे आपली आरती झाल्यानंतर, मंत्र स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। आता वसुबारस दिवशी गाय वासराला आपल्याला गवारीच्या शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी जी आहे हा नैवेद्य दाखवायचा असतो। आणि त्याचबरोबर हा नैवेद्य तुम्ही दाखवल्यानंतर आपल्याला इथे केळी पण ठेवायची आहेत, म्हणजे देवघरासमोर जिथे तुम्ही हे पूजन केलेलं आहे वसुबारसचं तर तिथे आपल्याला केळी पण ठेवायची आहे। तुम्ही 1 केळ ठेवा, 5 केळ ठेवा किंवा यथाशक्ती जेवढी तुम्हाला ठेवायची तेवढी तुम्ही केळं ठेवा आणि नंतर नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांनी प्रसाद म्हणून हे केळ खायचं आहे। त्याचबरोबर प्रसादाचा शिरा देखील तुम्ही या दिवशी बनवू शकता आणि फक्त नैवेद्य दाखवताना त्यावरती आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचं आहे आणि नंतरच नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे। आणि बघा, जर तुम्हाला काहीच करायला वेळ नसेल काही कारणांमुळे तर तुम्ही या दिवशी फक्त साखर किंवा खडी साखरेचा तरी नैवेद्य दाखवायचा आहे आणि सर्वांनी नंतर प्रसाद म्हणून तो खायचा आहे। आता बघा, हे जे पूजन आहे गाय वासराचं ते आपल्याला शक्यतो संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये करायचं आहे। आता काही कारणांमुळे जर तुम्हाला वसुबारस दिवशी संध्याकाळी शक्य नाही आहे पूजन करणं तर तुम्ही दिवसभरात कधीही हे पूजन केलं तरी चालेल, पण जर संध्याकाळी वेळ असेलच तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही हे पूजन 6 ते 7:30 संध्याकाळी या वेळेमध्ये करा। आणि जो दिवाळीचा पहिला दिवा आपण लावत असतो, पहिली पणती जी लावत असतो ती पहिली पणती आपल्याला देवघरासमोर लावायची आहे।
जर तुम्ही हे पूजन जे आहे ते आपल्या देवघरासमोरच केलं तर पणती जी आहे, दिवाळीचा पहिला जो दिवा आहे तो आपण या पूजनासमोर आणि देवघरासमोर एकच पणती लावू शकता. आता बघा, अजून जी दुसरी पणती आहे ती आपल्याला तुळशीसमोर लावायची आहे. या दिवशी संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्येच आपल्याला दिवाळीचा पहिला दिवा जो आहे तो देवघरासमोर म्हणजेच या पूजनासमोर लावायचा आहे. म्हणजे जी मातीची पणती असते ती लावायची आहे. त्याचबरोबर एक दिवा जो आहे तो तुळशीसमोर लावायचा आहे. म्हणजे जी पणती आहे दिवाळीची मातीची पणती ती तुळशीसमोर लावायची आहे. आणि जे 2 दिवे आहेत अजून ते आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचे आहेत दोन्ही बाजूला. आपल्याला वसुबारस दिवशी हे जे दिवे आहेत म्हणजेच मातीच्या पणत्या ज्या आहेत त्या मात्र संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्येच लावायच्या आहेत. आणि आपल्याला दिवाळीसाठी किंवा वसुबारसच्या दिवशी नवीन या पणत्या आणायच्या आहेत, जुन्या पणत्या लावायच्या नाहीत. तुम्ही 5 का होईना नवीन पणत्या आणा आणि त्या अशा प्रकारे वसुबारस दिवशी आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. आणि बघा, प्रत्येक दिव्यामध्ये या दिवशी आपल्याला चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे. आणि हळद टाकताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. पणत्या घेत असताना या दिवशी नवीनच पणत्या आपल्याला लावायच्या आहेत, 5 का होईना. तुटलेल्या फुटलेल्या त्याचबरोबर जुन्या पणत्या, खराब झालेल्या पणत्या आपल्याला या दिवशी अजिबात लावायच्या नाही. कारण बघा, दिवाळी सणाची सुरुवातच वसुबारसपासून असते आणि त्या सणाला जर आपण जुन्या पणत्या फुटलेल्या पणत्या जर लावत असू तर हे योग्य नाही. आपण लक्ष्मीचं स्वागत करत असतो. त्यामुळे आपल्याला नवीन 5 का होईना पणत्या घ्यायच्या आहेत. अगदी साध्या घ्या, तुम्ही मातीच्या सिंपल पणत्या घ्या आणि त्या आपल्याला प्रज्वलित करायच्यात. आपल्याला वसुबारस दिवशी गायपासून मिळणारे जे पदार्थ आहेत, दूध, दही, तूप जे गायपासून मिळतात त्यांचं सेवन शक्यतो टाळायचं आहे. कारण बघा, या दिवशी आपण गाय वासराचं पूजन करत असतो आणि जी गोमाता आहे आपली तर तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला शक्यतो गाईचं दूध, तूप, दही यांचं सेवन करायचं नाही. गाय वासराचं आपल्याला पूजन करायचं असतं. त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सगळं काही यावं, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा, यासाठी आपल्याला वसुबारस दिवशी जिवंत गाय वासराला या दिवशी बाजरीची भाकरी, त्यावरती गुळाचा खडा आणि भिजवलेली चणा डाळ जी आहे ते हे खाऊ घालायचं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केळ, एक तरी केळ आपल्याला गाईला वासरांना खाऊ घालायचं आहे. तुम्ही गोशाळेत जाऊ शकता आणि तिथे अशा प्रकारे बाजरीची भाकरी, त्याचबरोबर गुळाचा खडा, थोडीशी गवारीची भाजी आपण करतोच त्या दिवशी आणि भिजवलेली चणा डाळ हे घेऊन जायचं. त्याचबरोबर जी केळी आहेत ते आपल्याला न विसरता खाऊ घालायची आहेत गाय वासराला. त्याचबरोबर जिवंत गाय वासराला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. गाईच्या पायांवरती जमलं तर थोडंसं पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आणि माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ दे, पतीची प्रगती होऊ दे, त्याचबरोबर माझ्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, माता लक्ष्मीने अखंड वास करावा, अखंड सौभाग्य लाभावं असे आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहेत. महिलांना शक्य नसेल तर घरातील इतर सदस्य जाऊन अशा प्रकारे गाईचं पूजन करू शकतात. आणि तुम्हाला गूळ किंवा भाकरी नेणं जमलं नाही तर फक्त केळ तरी तुम्ही गाय वासराला खाऊ घालायचं आहे. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. वसुबारस दिवशी आपल्याला हे चुकवायचं नाही. घरातील इतर सदस्यांना तुम्ही पाठवा, मुलं असतील किंवा तुमचे मिस्टर असतील त्यांना तुम्ही पाठवा, पण गायला आणि वासराला अशा प्रकारे आपल्याला हे खाऊ घालायचं आहे. आणि आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये
असे हे गाय वासराचे पूजन वसुबारस दिवशी अवश्य करायचे आहे. काही कारणांमुळे घरातील महिलांना जमले नाही तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही असं हे पूजन करून घ्या. पूजन करत असताना तुमच्या मुलांना, घरातील सदस्यांना तुमच्या जवळ तिथे बसायला सांगा, हात जोडून बसायला सांगा मुलांना. आणि असे हे सुंदर असे वसुबारसचे गाय वासराचे पूजन ते तुम्हाला अवश्य करायचे आहे. यावर्षी 2025मध्ये 17 ऑक्टोबरला शुक्रवारी गाय आणि वासराचे वसुबारसचे पूजन हे करायचे आहे. तुम्ही अशा प्रकारे घरी देखील पूजन करू शकता. शक्य असेल तर तुम्ही अवश्य या दिवशी गोठ्यामध्ये जाऊन गायीचे तिच्या वासरासह पूजन करू शकता. वसुबारस दिवशी गायीला चणा डाळ, गूळ हा नैवेद्य तुम्ही चारू शकता. बाजरीची भाकरी, गवारीची भाजी हा नैवेद्य तुम्ही गायीला चारू शकता. तर नक्कीच असे वसुबारसचे गाय वासराचे पूजन सर्वांनी आपल्या घरामध्ये करायचे आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही उपयुक्त माहिती आणि वसुबारसचे पूजन कसे करायचे हे सर्वांपर्यंत पोहोचेल.